देवरामजी अध्यक्ष महोदय, राज्याच्या पर्यावरण तथा वातावरण बदल मंत्री सन्माननीय पंकजाताई मुंडे या 16 एप्रिल 2026 ला चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्याला आल्या होत्या आणि या दौऱ्यामध्ये माझ्या राजुरा मतदारसंघात सुद्धा माननीय मंत्री महोदयांनी दौरा केला. अध्यक्ष महोदय, माझ्या राजुरा मतदारसंघामध्ये कोळसा खाणी आहे, सिमेंट उद्योग आणि कोल वाशेरी आहे. तिन्ही प्रकारचे उद्योग हे पूर्ण प्रदूषण पसरवणारे उद्योग आहेत. अध्यक्ष महोदय, आम्ही उद्योगाचा विरोध करणार नाही, उद्योगाचं आम्ही स्वागत करतो. परंतु माझे स्पेसिफिक प्रश्न असे आहे की अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदय या दौऱ्यावर आल्या होत्या तेव्हाची जी प्रदूषणाची परिस्थिती होती तीच परिस्थिती आजही कायम आहे. उद्योगांना असं वाटतं की मंत्री महोदय आले पण तुम्ही आमचं काही वाकडे करू शकत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही गेलो होतो, मग सिमेंट उद्योग असेल किंवा त्या ठिकाणी वाशिरी असेल, प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आमच्या भागामध्ये WCLने जे काही नाले त्या ओव्हरबर्डन टाकलाय त्या ओव्हरबर्डनमुळे नदीचा प्रवाह बदलला आणि या प्रवाह बदलल्यामुळे आर्टिफिशियल पूर त्या ठिकाणी तयार होतो, त्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. माझा दुसरा प्रश्न आहे की सिमेंट कंपनी असेल, कोलवाशेरी असेल किंवा त्या ठिकाणी कोळसा उद्योग असेल, याच्या बाजूने ज्या शेतजमिनी आहे या शेतजमिनी प्रदूषणामुळे पूर्णपणे त्याची सुपीकता नष्ट झाली आहे आणि शेतामध्ये कोणतं उत्पन्न होत नाही. आणि तिसरा प्रश्न म्हणजे मनुष्याच्या आरोग्याचा दुष्परिणाम होत आहे. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की या उद्योगाचं स्वागत करत आम्हाला माणसाला आणि शेतकऱ्याला न्याय द्यायचा आहे. माझी आदरणीय मंत्री महोदय स्पेसिफिक विनंती आहे